असावे कसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे जिणे आपुले असावे कसे जिणे आपुले असावे कसे शुद्ध निरोगी सकस पियाणे जसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे खिडकीत कारण दरवाजात नाही गेला. अरे दरवाजातून आला आणि खिडकीत आला. नाहीतरी मार्क कुठे पडला. अरे हाय सचिन काय म्हणतो? अरे तुला न्यूज कळली का? काय? तुझ्या गावाचं नाव जिल्हा वर्तमानपत्रात झळकलंय. बघितलंस काय? बघितलं मी. न बघायला मी काय अनपण नाहीये. अरे वेडा आहेस काय? तुला अनपण कोण म्हणेल? आपण सर्वजण एकाच कॉलेजमध्ये शिकतो ना. हो ना. तुला एवढं खेकसाला काय आलं? मग ह्याला विचार ना. नाही आमच्या गावाची बदनामी झाली म्हणून पोटात गुदगुला होत असतील ना याला. अरे कसली बदनामी? काय बोलतो सचिन? मग काय? संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा निकाल जाहीर झाला. अच्छा. आणि त्यात विजेत्या गावांची यादी जाहीर झाली. बर. कालच्या जिल्हा वर्तमानपत्रात अस्वच्छ गावांची यादी जाहीर झाली. अस्वच्छ का म्हणजे समितीने ज्यांना 35% पेक्षा कमी गुण दिलेत ना ती गावं. त्यात आमचं गाव आहे. अरे तुझ्याकडे सरपंच आहेत ना गावचे? नाहीत ना सरपंच. सरपंच म्हणते काय गावभर जाणून घ्यायचं का? अरे गावकऱ्यांनी काय मनावर घ्यायला नको का? असं कसं म्हणता तुम्ही? चिडू नको. मला आम्हाला तसं कोणालाच काय म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणत होतं? अरे आपण मित्र आहोत. तुझ्या गावाचं नाव बदनाम झालं तर आम्हाला कसा आनंद होईल? अरे सचिन, यापुढे तुझ्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीत येणार नाही यासाठी आपण सगळेजण झटूया. झटूया. तुम्ही खरं म्हणताय? अरे खरं. अरे व्हेरी गुड. मला खरंच आवडेल. तेच म्हणतो तुला. माझी बस आली. हो, चला. साहेबांना सांगा आम्ही मंगळवारी येतो म्हणून. हा बर, तुमचं काम करून टाकले. हा हे घ्या. नमस्कार. या तुम्ही. काय सचिन, काय म्हणतंय कॉलेज? कॉलेजचा काहीच प्रॉब्लेम नाही बाबा, पण प्रॉब्लेम आपल्या गावाचा आहे. गावचा प्रॉब्लेम म्हणजे? अहो बाबा, जिल्ह्यातील अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर 4 वर्ष त्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय. बाबा सरपंच म्हणून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? वाटतं रे. अरे खूप वाईट वाटतं. अरे पण काय करणार, गावच्या सहकार्यांशिवाय काहीच करणं शक्य नाही बघ. मग आपण त्यांना समजावून सांगूया ना. खूप प्रयत्न केले, पण पालत्या गड्यावर पाणी. स्वतःचं उदाहरण घालून द्यावं म्हणून आपल्या घरामध्ये शौचालय बांधून घेतलं, तरी सुद्धा त्यांच्यावर काही फरक पडला नाही. शेवटी उघड्यावर जाणं चालूच. मग मला सांग, आपला गावचा नंबर अस्वच्छ गावाच्या यादीत लागणार नाही तर मग काय? हा नाही बरोबर आहे, पण हे सगळं बदलायला नको का? म्हणजे कॉलेजचे मित्र मला हेच सांगत होते. कॉलेजचे मित्र? अरे मग चालेल की. आपण एक काम करूया, मी ग्रामसभा बोलवतो आणि त्याच्यामध्ये तुझ्या मित्रांनाही बोलवून घे. आम्ही? अरे म्हणजे मी फक्त सुरुवात करून देईल आणि मुख्यतः तुम्ही तरुणांनीच ही सभा हँडल करायची. ठीक आहे, मग मी मित्रांशी तसं बोलून घेतो. हा, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, गावच्या लोकांना स्वच्छतेचं महत्व माहित आहे, पण काय माहितीये का, कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे बघा. अहो मग आपण एक काम करूया ना, ते देहूगावचे डॉक्टर मापूसकर आहेत ना, त्यांना बोलूया ना ग्रामसभेत. आमच्या NSSच्या शिबिरामध्ये त्यांनी शौचालयाबद्दल खूप छान माहिती दिली होती. त्यांना सांगूया गावकऱ्यांची कान टोचायला. काय असं म्हणतोस? हा. अरे मग चालेल ना. चालेल ना? हो. नमस्कार गावकरी मंडळी. नमस्कार. आज आपल्या एका गावच्या महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्ष जोरात चालले. अहो त्याच्यामध्ये कित्येक गावांनी बक्षिसं मिळवली, नंबर मिळवले, पण आपलं गाव आहे तिथंच आहे अजून. अहो गेली 4 वर्ष जिल्ह्यातल्या अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव आहे.
याचं मुख्य कारण काय माहिती आहे काय? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या गावात शौचालय नाहीत. किती वर्ष हा किती वर्ष आपण अस्वच्छ गावांच्या यादीत राहणार आहोत? हा हे कुठंतरी बदलायला पाहिजे. अहो सरपंच, स्वच्छ गावच्या यादीत राहायची आम्हाला काय हौस आहे का? पण शौचालयाचं कलम परवडणार कसं? त्याच्याकरता आपण ही ग्रामसभा इथे घेतलेली आहे. तुम्ही सचिनला ओळखताच. सचिन आणि त्याचे कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी आजच्या आपल्या सभेला हजर आहेत. तेव्हा तरुणांचं मनोगत काय आहे ते आपण सचिनकडून ऐकूया. गावातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार. आपल्या गावाला जो हा अस्वच्छतेचा आणि रोगराईचा कलंक लागलाय तो आपण सगळ्यांनी मिळून पुसून टाकला पाहिजे. आणि तसं जर करायचं असेल तर शौचालय बांधण्यावाचून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता एक मला कळतंय की पैशाचा मुद्दा हा येणारच, नाही खर्च हा होणारच. पण मला एक सांगा, रोगराईच्या दवा पाण्यावर होणारा खर्च आपण ध्यानात घेतलाय नाही की नाही? हे बघा, शौचालय बांधण्याला जो खर्च येणार ना तो एकदाच येणार, पण त्यामुळे दवा पाण्याचा रोजचा खर्च आपला कायमचा भेटणार आहे. त्यामुळे फायदा आपला होणार आहे, बचत आपली होणार आहे. काय बरोबर ना हरिभाऊ? आणि कसं आहे की श्रमदान करू त्यामुळे खर्च हा कमी होईल. आम्ही तरुण तुमच्याबरोबर आहोतच, त्यामुळे आम्ही श्रमदान करू. आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवूया. काय गावकरी, बरोबर ना? तुम्ही ते सांगता ते आम्हाला पटतं, पण कमी खर्चातील शौचालय आम्हाला समजून द्या. बरोबर. त्यासाठीच आज आपण आपल्या इथं डॉक्टर मापुसकरांना बोलवलं. नमस्कार मित्रांनो. डॉक्टर मापुसकर हे देहूगावच्या आप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्र निकेतनाचे सचिव आहेत. गेले कित्येक वर्ष ते आरोग्य खात्यात आरोग्य अधिकारी म्हणून काम केले त्यांनी. एवढंच नाही तर त्यांना स्वच्छता दूत म्हणून बहुमानही दिला शासनाने. डॉक्टरांचा पर्यावरणावरती सखोल अभ्यास आहे. ग्रामीण भागात काम करताना संडासा अभावी रोगराई जास्त पसरते हे त्यांना जाणवलं आणि त्यामुळे त्यांनी या कार्याला स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले. त्यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक श्री जाधवी आपल्या इथं आले. तर मी मापुसकर डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर. मित्रांनो, गाडगेबाबा अभियानामध्ये आपण आपलं घोषवाक्य काय ठेवलं तर स्वच्छतेतून समृद्धीकडे. तसं पाहिलं तरी समजायला थोडंसं अवघड आहे. स्वच्छतेतून समृद्धी कशी काय? तर स्वच्छता आपण जर केली तर मध्ये आरोग्याचा टप्पा आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारेल, आरोग्य सुधारलं तर समृद्धी आपोआप येणार आहे आणि या दृष्टीने मग आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आता स्वच्छतेतून आरोग्य यायचं तर स्वच्छतेकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती शौचालय. हे शौचालय जर आपल्या गावामध्ये सगळीकडे झाली तर हा आरोग्याचा प्रश्न आपला आपोआप सुटणार आहे. माणसाची विष्ठा किंवा मैला जर उघड्यावर पडला तर त्यामुळे काय तोटा होतो याचा विचार आपण फारसा कधी करत नाही. आणि या दृष्टीनं आपण हा जो तक्ता आपल्या पुढे आहे त्या तक्त्याचा अभ्यास करू. उघड्यावर पडलेल्या मानवी विष्ठेमुळे माती दूषित होते. माणसांच्या हातापायांना आणि जनावरांच्या पायांना विष्ठा चिकटते आणि सगळीकडे पसरते, पाण्यात मिसळते, पाणी दूषित होतं. याच विष्ठेवर माशा बसतात, त्याच आपल्या अन्नपदार्थावर बसतात. 1 ग्रॅम मानवी विष्ठेमध्ये लक्षावधी जीवाणू असतात. अरे बाप रे, लक्षावधी जीवाणू. आता विचार करा की रोजच्या रोज आपण किती प्रचंड प्रमाणात जीवाणू उघड्यावर सोडत असतो. या जीवाणूंच्यामुळे होणारे रोग म्हणजे विषमज्वर, कॉलरा, हगवण, अतिसार, जंत, कावीळ, पोलिओ ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये कायमची वस्तीला येतात. माणसाची विष्ठा किंवा मैला उघड्यावर पडणं टाळण्यासाठी शौचालय हा एकच मार्ग आहे आणि त्यायोगेच आपण आपल्या गावातली रोगराई टाळू शकतो. आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला विचार करायला पाहिजे की शौचालय आपण कशी बांधायची, काय करायचं, कशा प्रकारची असतील, त्याच्यामध्ये काय फायदे आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण मुख्य अर्थ नाही खर्चाची. डॉक्टर साहेब, शौचालय बांधायचं म्हणजे घराला एक खोली जास्तच बांधून घेण्यासारखं आहे की? गेला बाजार 4-5 हजार तरी लागणारच, एवढे आणायचे कुठून? खरं म्हणजे शौचालय म्हणजे काय तर आपल्या डोळ्यापुढे कल्पना अशी असते की जो भोवतालचा आडोसा असतो तो आडोसा म्हणजे शौचालय. पण आडोसा म्हणजे शौचालय नाही. मैला जमिनीत गाडून टाकायची जी सोय आहे ती सोय
म्हणजे शौचालय. म्हणजे मग बैठक, त्याच्यावर असलेलं भांडं, कोंबडा आणि मग विष्ठा खड्ड्यामध्ये जाण्याकरता केलेले खड्डे, हे भाग म्हणजे शौचालय. आणि हे अतिशय स्वस्तात होऊ शकतं, याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. म्हणजे हा जो खर्चाचा प्रश्न आहे हा याच्यामधला तसा महत्त्वाचा मुद्दा नाही. मग महिला झाकून टाकायची जी सोय आहे ती आपण कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल हे ठरवू शकतो. गरीब कुटुंबासाठी 1000-1500 रुपयाचा खर्च हा सुद्धा खूप आहे, हे मला मान्य आहे. पण आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या निरोगी भवितव्याचा जर आपण विचार केला तर ही गुंतवणूक फार आहे असं काही मला वाटत नाही. फक्त आपण त्या दिशेनं विचार करायला पाहिजे. नसेल जर शौचालय होई आरोग्याची माती, विष्ठेमधून लाखो जंतू पडती उघड्यावरती. विष्ठा मूळच साऱ्या संसर्गाचे असे. तर मग सांगा कोण कोण तयार आहे शौचालय बांधायला? छान. डॉक्टर मापुसकरांनी आपल्याला शौचालयाबद्दल बरीच माहिती समजावून सांगितली. नाही तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता. विचारा, कोणाला काही शंका असतील तर विचारा ना. साहेब, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की संडास 1000 रुपयामध्ये बांधून होतं, परंतु भिंतींचं काय सांगितलं नाही. त्या खर्चाचं काय? नाही काय मंडळी, आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की या भिंती, छप्पर किंवा दरवाजा असलेलं संडासघर, शौचालय हा फक्त त्या संडासासाठी असलेला आडोस आहे. त्या संडासाचा मुख्य भाग नाही आहे तो, कळलं का? त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे ज्याचा त्याचा आडोसा तयार करू शकतो. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे कसं, ते जरा तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा. म्हणजे असं आहे बघा की समजा एखाद्याला परवडणारा असेल तर तो त्याचा आडोसा सिमेंट किंवा विटा वापरून भिंती बांधून सुद्धा तयार करू शकतो. पण हे जास्तीत जास्त खर्चाचं आहे. म्हणजे साधारणतः ह्याला 4 ते 5 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. आता हे काय प्रत्येकाला परवडणार नाही, पण ज्यांना हे परवडणार नाही तो आपल्या घरातलं इतर सामान वापरून सुद्धा आडोसा तयार करू शकतो. उदाहरणार्थ प्लास्टिकचे कागद, खतांची रिकामी पोती, कारवीच्या काड्यांपासून किंवा अगदी ज्वारीच्या कडब्यापासून बनवलेल्या कुळाच्या भिंती यापैकी काहीही आडोशासाठी वापरता येऊ शकतं. आता या आडोशाला खर्चाचा प्रश्नच येत नाही ना, बरोबर की नाही? खरं आहे हो साहेब, पण अजून एक अडचण आहे. संडास म्हणलं की त्याला साफ करण्यासाठी पाणी किती लागणार? एकतर आमच्याकडे एवढी पाण्याची मारामार, कुठून पाणी आणायचं एवढं? नाही नाही काय, मला एक सांगा, आपण जेव्हा उघड्यावर संडासला जातो त्यावेळेला डब्यातनं नाहीतर बाटलीतनं पाणी घेऊन जातो ना, जातो की नाही? काय हो, जाता ना? हां, पण ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर पाणी आपण घेऊन जातो, बरोबर? पण हेच या बाबतीमध्ये आपण जर योग्य भांडं आणि जर कोंबडा यांचा वापर करून जर संडास तयार केलं तर एवढ्याशा या 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये सुद्धा तुमचा संडास हा स्वच्छ आणि साफ राहू शकतो. कळलं? ते ठीक आहे, पण अधूनमधून साफसफाईसाठी फिनेल वापरावं लागेलच ना? नाही नाही नाही, हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही शौचालय साफ करण्यासाठी फिनेल किंवा वेगवेगळी जंतुनाशकं वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण काय होतं, हे सगळं वापरल्यामुळे शौचालयामध्ये जो मळ साठतो ना, त्या मळावर प्रक्रिया करणारे मातीतले जे जीवाणू असतात ना, ते मरतात या सगळ्याच्या वापरामुळे. आणि मग त्यामुळे खत तयार व्हायला अडथळा निर्माण होतो. हां सर, ते योग्य भांडं आणि कोंबडा म्हणजे काय ते जरा आम्हाला समजून सांगाल का? कोंबडा आणि योग्य भांडं हे पाण्याच्या वापराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आपण या शौचालयामध्ये जे मलपत्र वापरू त्याच्यामध्ये त्याचा उतार हा जमिनीच्या पातळीशी 25 ते 30 डिग्री कोन असलेला आपण वापरतो. आणि ट्रॅप किंवा कोंबडा म्हणजे काय,